लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 7 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात आणि प्रेक्षकांनो बघा तरी आजच्या भागात काय दाखवलंय। आता नंदिनीच्या आश्रमातली एक ताई आहे, ती तिथे येते आणि म्हणते, हे काय नंदिनी, अगं दोनदा चहा गरम करून आणला तरी तू प्यायली नाहीयेस, अगं गार झाला की ग तो चहा, थांब मी गरम करून आणते। असं म्हणून आता तिने पुन्हा विचार केला की नको नको, सारखा सारखा चहा जर उकळला तर तो विष होतो, ताई हा चहा फेकून द्या आणि दुसरा फ्रेश चहा घेऊन या बरं। आता ती बाई आहे ना, ती नंदिनीजवळ सहज त्या घड्याळीचा विषय काढते आणि म्हणते, अगं नंदिनी माझं ना एक काम होतं। नंदिनी म्हणते, काय काम आहे सांगा ना। आता त्या ताई म्हणतात, अगं नंदिनी मला ना एक विचारायचं होतं तुला। आता नंदिनी म्हणते, विचारा ना। नंदिनीला त्या सांगतात, अगं या महिन्यात ना आमच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आहे बघ। नंदिनी म्हणते, तुम्हाला सुट्टी हवी आहे का? त्या ताई म्हणतात, नाही ग सुट्टी नको, ते प्रेमाचं घड्याळ तू कुठून घेतलं हे विचारायचं होतं मला। आता नंदिनी म्हणते, सॉरी कोणतं घड्याळ? आता आश्रमातल्या बाकीच्या पण मुली येतात आणि नंदिनीला चिडवायला लागतात, अहो ताई ते प्रेमाचं घड्याळ ते नाही का तुम्ही घालता, ते जीवांना पण दिले तुम्ही, आम्हाला सांगितलंय ताईंनी, आणि सगळ्याजणी हसायला लागतात नंदिनीला। नंदिनीला आता ते घड्याळ आठवतं कपल वॉचेसचं। नंदिनी म्हणते, असे प्रेम दर्शवणारे घड्याळ खूप असतात पण ते एकमेकांना वेळ देणं जास्ती महत्त्वाचं आहे ना। त्यावर आता त्या सगळ्या बायका म्हणतात, हो ग बरोबर आहे, पण जीवा आणि तुझं एकमेकांवर खूप प्रेम आहे ना, म्हणजे बघा ना जीवांना आठवण आली की ते घड्याळाचं बटन दाबणार आणि त्यांना कळणार की तू बरी आहे। आमचे जीवा भाऊ तर सारखं घड्याळीचं बटन दाबत असतील ना, एवढी सुंदर आणि गोड बायको मिळाल्यावरती बटणं दाबणारच किती घड्याळीचे। आता ती नंदिनी बघते तर तिच्या हातात घड्याळच नसतं आणि त्या ताईंचं पण लक्ष जातं। त्या म्हणतात, काय ग नंदिनी आज तू ते घड्याळ घातलं नाहीस वाटतं। आता नंदिनी म्हणते, हो ॲक्च्युली विसरलं ते घालायचं। मग एक मुलगी तिला चिडवायला लागते, काय हो ताई, जीवा भाऊ सारखे सारखे बटन दाबतात म्हणून वैतागलात की काय? नंदिनी म्हणते, तसं नाही आहे हो, खरं सांगू का, प्रेमाने दिलं तर गजरासुद्धा सोन्याचा होतो, प्रेमच नसेल तर काय उपयोग आहे? नाही म्हणजे महागडी घड्याळंसुद्धा मग चुकीचीच मिळतात। आता त्या ताई म्हणतात, नंदिनी काय ग जीवाचं आणि तुझं काही भांडण झालंय का? झालं असेल तर तसं बरंच आहे म्हणा। नंदिनी म्हणते, म्हणजे? त्यावर त्या ताई म्हणतात, अगं आमच्या जीवाचा खूप जीव आहे बरं का तुझ्यावर, तो नीच दीपक नाही का कसं मारलं होतं त्याने तुला, तेव्हा जीवा धावत पळत आला होता तुला वाचवण्यासाठी आणि तू हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा काळजीपोटी जीवा खूप वेळ बाहेर थांबला होता ग। आता नंदिनीला ते सगळं आठवतं पण ती जरा दुर्लक्ष करते। आता नंदिनीसाठी फ्रेश चहा आणलाय त्या ताईंनी आणि त्या म्हणतात, घे ग नंदिनी चहा घे, आणि नवरा बायकोमध्ये सगळं गोडी गुलाबीत नको हं, भांडण तर व्हायलाच पाहिजे, म्हणजे नजर नाही लागत हं कोणाची। आणि नंदिनी त्या प्रेमाच्या घड्याळीच्या दुकानदाराचा नंबर दे हं मला, नाही म्हणजे तो ॲड्रेस दिला तर बरं होईल। आणि आता ती दुसरी मुलगी म्हणते, ताई ते घड्याळ उद्या घालून या बरं। आता नंदिनी त्या घड्याळी म्हणजे तिच्या रिकाम्या हाताकडे बघते आणि हा सीन पूर्ण होतो। आता बघा प्रेक्षकांनो, पुढचा सीन खूपच छान दाखवलाय त्यांनी। आता बघा, काव्या आंघोळ करून बाहेर येते तिच्या खोलीच्या, तेव्हा वसुआत्या तिच्या बेडरूममध्ये बसलेल्या असतात। काव्या एवढी दचकते आल्या आल्या आणि म्हणते, बापरे काय हो आत्याबाई, तुम्ही माझ्या बेडरूममध्ये काय करताय, दचकले ना। वसुआत्या तिला टोमणा मारतात नेहमीप्रमाणे आणि म्हणतात, खा ग तुझी काही चोरी बिरी पकडली का मी? काव्या म्हणते, मी IASची तयारी करते, मी कशाला चोऱ्या करू, तुम्ही अचानक आलात माझ्या बेडरूममध्ये म्हणून मी दचकले। वसुआत्या म्हणतात, मला बघून दचकली तर ठीक आहे, पण एक सांगू का तुला काव्या, मला सरप्राईज द्यायला फार मजा येते। काव्या म्हणते, हो का? मग वसुआत्या म्हणतात, अगो खरंच हो, पण काय ग काव्या तुझं अशात काय चाललंय ग तुझं? आता वसुआत्या लागली डोळे वेळे करून तिला विचारतात, काय काय चाललंय काय तुझं अशात? मग काव्या म्हणते, का हो आत्याबाई, नाही म्हणजे तुम्हाला जरा सरप्राईज द्यायची हुक्की आली आहे का? एकावर एक सरप्राईज देताय, एवढी विचारपूस करताय माझी इतकी आपुलकीने। आता वसुआत्या म्हणतात, काय न काव्या, तुला असं वाटतं की मी कारल्यासारखी कडू आहे, पण अगं मी कारल्यासारखी नाही आहे, मी ना फणसासारखी आहे बघ, बाहेरून काटेरी पण आतून एकदम मऊ। माझं जाऊ दे ग, तुझं सांग बरं कसं चाललंय, क्लासला नाही गेली का आज? आता काव्या त्यांचं सगळं बोलणं ऐकते बरं का, आणि आता काहीच बोलत नाही थोड्या वेळ। वसुआत्या म्हणतात, नाही पार तुझी रोजच वाट बघत असतो, म्हणजे तू मागच्या सीटवर बसते गाडीमध्ये आणि मग पारची गाडी जाते, पण काय ग आज काय क्लास नव्हताच का? आणि आज पाठसुद्धा थांबला नाही तुझ्यासाठी, नाही म्हणजे म्हणूनच विचारलं बाई क्लासला नाही गेली का? नाही म्हणजे काही झालंय का तुमच्या दोघांमध्ये, भांडण वगैरे काही झालंय का?
आता काव्या त्यांचं बोलणं आधी ऐकून घेते बरं का शांततेत. मग वसू आत्या म्हणतात, अगं बाई काळजी वाटते मला म्हणून आले विचारायला. आता काव्या जरा शांत बसून म्हणते, काय ना आत्याबाई, तुम्हाला माझ्याबद्दल किती काळजी वाटते, किती आपुलकी वाटते हे घरात सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे उगाच माझ्याबद्दल आपुलकी वगैरे दाखवून दिखावा करायची तुम्हाला काहीच गरज नाही. आत्याबाई केक भरवलेला विसरलात का? आता आत्याबाई आत्याबाईंना तो प्रसंग आठवतो. काव्याने त्यांच्या तोंडामध्ये वाढदिवसाला केक कोंबला होता ना, आता ते सगळं आठवतं वसू आत्याला. मुद्दाम काव्या त्यांना धमकवते, काय हो आत्याबाई, भरवायचं आहे का केक पुन्हा तुम्हाला? पण एक सांगू प्रेक्षकांनो, मनातलं मी तुमच्याशी नेहमीच शेअर करत असते मालिकेबद्दल. तर बघा, काव्या ज्या पद्धतीने वसू आत्याशी बोलते ना, तशा पद्धतीने सहसा कोणी बोलत नाही. काय आहे, मालिकेमध्ये काही दाखवतात. आता वसू आत्या जरी म्हणजे विलन असतील तरी असं नाही बोलू, नाही का, पण असो, जशाला तसं उत्तर द्यायची काव्याची वृत्ती आहे, म्हणून काव्या अशी बोलली असेल. आता काव्या मुद्दाम म्हणते, काय हो आत्याबाई, विसरलात का, केक भरवला होता मी वसू आत्याला, आता ते आठवतं. आता काव्या म्हणते, भरवू का मग केक तसा पुन्हा? वसू आत्या म्हणतात, नको ग बाई नको. मग काव्या म्हणते, आठवतं का आत्याबाई तुम्हाला, मी केक भरवला होता आणि ॲनिव्हर्सरीच्या दिवशी तुम्हाला काय बोलले होते मी, आठवतं का? वसू आत्या आता काहीच बोलत नाही आणि भांबावल्यासारख्या तिच्याकडे बघतात. आता काव्या म्हणते, तुम्हाला त्याच दिवशी बोलले होते मी, आम्हा नवरा बायकोमधला प्रश्न आहे, आम्ही आमचं दोघं जण बघून घेऊ, तुम्ही मध्ये मध्ये करू नका, सांगितलं होतं ना तुम्हाला, मग विसरलात का आत्याबाई? आता काव्या असं बोलल्यानंतर मुद्दाम विषय बदलते. एक काहीतरी तिने आपला अलर्ट केलंय. तसं पाहायला गेलं तर जशाला तसं उत्तर द्यायला हरकत नाही आहे म्हणा. पण बघा आता पुढे काय काय घडलंय. आता काव्या म्हणते, माझं सोडावं, तुम्ही कशा आहात ते सांगा बरं. आता तुमचं ते डायबिटीसचं गोळ्या बिळ्या पथ्यपाणी चालू आहे ना व्यवस्थित सगळं? नाही, तुम्ही कसंही कितीही आतून बाहेरी काटेरी मऊ फणसासारखे असाल ना आत्याबाई, तरी पण थोडा थोडा कारल्याचा ज्यूस पीत जा. आठवड्यातला 7ही दिवस कारल्याचा रस प्या, म्हणजे आत्याबाई तुमची शुगर नॉर्मल होईल ना. वसू आत्या म्हणतात, तुझं ना काव्या वाकडं ते वाकडंच असं आहे, प्रत्येक वेळेला तुझ्याशी गोड बोलायला जावं पण तू दर वेळेला अपमान करतेस. जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही आहे, मार, आयुष्यभर असेच टोमणे मार मला. आता असं बोलून आत्या तिथून निघून जात असतात. तेव्हा त्यांना तिथे एक फाईल दिसते, जी फाईल त्यांच्या पायाला लागते, म्हणजे त्यांच्या धक्क्याने ती खाली पडते फाईल, आणि वसू आत्याचं लक्ष त्या फाईलकडेच जातं. आता ती फाईल म्हणजे पार्थने दिलेली घटस्फोटाची नोटीस आहे काव्याला. आता काव्या घाबरते बरं का, वसू आत्याकडे घाबरूनच बघते. आता वसू आत्याला लगेच शंका येते की ही एवढी का घाबरली असेल. आता वसू आत्याने ती फाईल उचलली आहे आणि बघतायत. आता काव्या घाबरते. आता ते ढंगचिक ढंगचिक पुन्हा खूप वेळ वाचवलं. त्या ती फाईल हातात घेतात आणि जरा वेळ वाचायला लागतात आणि काव्याला म्हणतात, काय ग काव्या, काय आहे याच्यात? काव्या आता घाबरते बरं का. वसू आत्या म्हणतात, का गं काय विचारते मी तुला, काय आहे काय यात? काव्या म्हणते, काय नाही आहे. आणि असं दुसऱ्यांच्या वस्तू बघत नसतात आत्याबाई, आणि ती पटकन त्यांच्या हातातनं ती फाईल ओढून घेते काव्या. आणि मग आत्या म्हणतात, काय गं काव्या, एवढं काय झालं तुला घाबरायला, काय आहे काय याच्यामध्ये? आता काव्या अशी जरा गडबडते, पण त्यांना म्हणते की अभ्यासाचे पेपर आहेत आणि काय ना आत्याबाई तुमचं सगळं झालं असेल ना तर मी अभ्यासाला बसू का? आता काव्या अशी गडबड बोलते, त्यामुळे वसू आत्याला जरा डाऊट येतो. पण वसू आत्या तिच्याशी काहीच न बोलता तिथून निघून जातात तिच्या बेडरूममधून. काव्या लगेच कडी लावून घेते बरं का. आता वसू आत्या तिथेच उभं राहून विचार करायला लागतात, ही पोरगी एवढी का घाबरली असेल, पेपर माझ्या हातात बघून काय असेल काय त्या पेपरमध्ये? आणि इकडे काव्या दाराच्या आडून ते घटस्फोटाचे पेपर असे बघत असते. आणि आता इथे पुन्हा मालिकेचं शीर्षक गीत त्यांनी ऐकवलंय, ते सॅड सॉन्ग लग्नानंतर. आणि तिला आठवतं की पार्थने आता तिला घटस्फोटाचे पेपर दिलेत, पुढे काय करायचं, सगळा अंधार आहे, हे सगळं तिला आठवतंय आणि टेन्शन आलंय आता पुढे काय करावं आणि काय नाही. आता इथून पुढे ना प्रेक्षकांना त्यांनी मोठंच्या मोठं एक सॅड सॉन्ग लावलंय बाबा. म्हणजे जी परिस्थिती आहे ना यांची आजची, म्हणजे यांची ही परिस्थिती आता किती काळ राहणार आहे कोणाच ठाऊक. एकतर बाहेर आभाळ आलंय आणि त्याच्यातनं हे असे सॅड सॉन्ग ऐकले ना की इतका भयंकर मूड होतो ना प्रेक्षकांनो, सॉरी हो, पण खरंच ना असे छान फ्रेश गाणे ऐकावं वाटतात आणि असे सॅड सॉन्ग ऐकले की आणखीन भयान वाटायला लागतं. आता तो पार्थ तिकडे ऑफिसमध्ये बसून विचार करतोय, नंदिनी तिच्या आनंद निवासमध्ये बसून रडतीये, काय व्हायचं पुढे आपल्या नात्याचं, कसं होणार सगळं, झालेले भूतकाळाचे अत्याचार तर आपल्यावर मधून मधून चाललेलेच आहेत, म्हणजे आठवणी यांना आठवतातच आहे. मध्येच पार्थ दाखवतात, मध्येच नंदिनी दाखवतात, खूपच असं लेंदी लावलं बाबा यांनी. तर बघा आता हा कुठलं ते कल्लोळ गाणं आहे ना, तेच गाणं त्यांनी ऐकवलंय पुन्हा एकदा. गार झालेला चहा नंदिनी पितीये पण तिचं कशातच लक्ष नाहीये, ती सारखी रडतीये
आहे, काय करावं तिला सुचत नाही आहे. आता त्या जीवाचा आणि तिचा फोटो बघते ती लॅपटॉपमध्ये, मग डोळे पुसून घेते. इकडे पार्थ काव्याचा आणि त्याचा फोटो बघतोय लॅपटॉपमध्ये. असं बऱ्याच वेळ त्यांनी दाखवलं आहे आणि फायनली गाणं संपलं आणि इकडे कुकरची शिट्टी वाजली आहे. आता इकडे काव्याबाईने श्रीखंड केला आहे. पण आधी मी जरा कन्फ्यूज झाले बरं का प्रेक्षकांनो. आत्ता तुम्ही पण कन्फ्यूज झालात ना, श्रीखंड करताना कुकरची शिट्टी का वाजली असेल हा प्रश्न मलाही पडला. पण त्या गाण्यातून जागं करायसाठी त्यांनी कुकरची शिट्टी वाजवली. सांगायचं झालं तर प्रेक्षकांनो, कुकरचं काम करते आणि काव्या तिचं काम करते सरप्राईज द्यायचं. काव्याने सरप्राईज द्यायचं ठरवलं आहे ना आता या पार्थला. त्यामुळे ती विचार करते की पार्थसाठी छान आणि मस्त असं गोड गोड श्रीखंड बनवावं. पण बाई झालं जरा उलटच बरं का. काय झालं ते सांगते पुढे, ऐकत राहा. आता बघा काव्याने ते श्रीखंड अगदी मनापासून बनवलंय आणि ते श्रीखंड असं ते त्यात साखर कालवताना पूर्ण दाखवली आहे त्यांनी. बहुतेक आम्रखंड बनवतीये ती. पिवळं दिसतंय ना म्हणून म्हटलं बरं का, कारण श्रीखंड पांढरं असतं ना. आता पहा काव्या आता खूप अशी अपेक्षा ठेवून की चला आपण आता पार्थला श्रीखंड देऊ, सगळं काही ठीक होईल वगैरे वगैरे. पण आता सेम एक्झॅक्टली जीवाची काही वेगळी परिस्थिती नाही आहे. आता जीवाने पण ठरवलं आहे नंदिनीला सरप्राईज द्यायचं आहे. पण सगळ्यात मोठा पचका तर जीवाचाच झाला आहे. काय झालं बघा, मिथून काकाला म्हणत असतो तो, झाली ना काका सगळी तयारी, सगळं व्यवस्थित सेट आहे ना. मिथून काका म्हणतात तू परत सांगू नको रे मला, मी विसरून जाईल ना. आता जीवा म्हणतो काका विसरायचं काय त्याच्यात. आता हे मिथून काका सारखे दाराकडे जाऊन पाहत असतात, नंदिनी आली का. जीवा वाट बघत असतो, नंदिनी आली का. आता तेवढ्यात मिथून काका म्हणतात आली. आणि आता दोघंही गडबडून जातात. आता या जीवाला कळे ना कुठं जावं काय करावं. आणि आता त्याने देवघरात एक चिठ्ठी ठेवली आहे आणि त्या पायरीजवळ, आणि आता पटापटा तो तिथून पळ काढतोय बरं का त्याच्या खोलीमध्ये. आता त्याला अशी अपेक्षा असते की नंदिनी फार उत्साही होईल आणि सगळं एक वाचेल, पण जरा पचकाच झालाय बिचारायचा. आता बघा मिथून काका काय करतात, नंदिनी आल्यावर तिला म्हणतात या वेलकम सुनबाई, वॉर्म वेलकम. नंदिनी म्हणते काका असं लग्नामध्ये स्वागतासाठी उभे राहतात, असं का उभे आहात तुम्ही. मिथून काका म्हणतात अगं तुला योग्य दिशा दाखवण्यासाठी. नंदिनी म्हणते म्हणजे. आता हे मिथून काका म्हणतात अगं नाही म्हणजे मला योग्य दिशा दाखवायची होती मला स्वतःला. अगं माझ्या डोक्यातनं असंख्य प्रश्न आहेत. नंदिनी म्हणते काका कसले प्रश्न. आता मिथून काका म्हणतात अगं काय झालं, खूप दिवसापासून मला असं वाटतंय की आपलं देवघर आहे ना ते जुनं झालंय, आपण असं छान संगमरवरी देवघर करूयात का. नंदिनी आता देवघराकडे बघते आणि म्हणते अहो काका असं काय, किती छान देवघर आहे आपलं. अहो पिढीजात देवघर आहे. अहो आई तर म्हणत होत्या की ही गणपतीची मूर्ती आहे ना ती त्यांनी त्यांच्या माहेरून आणली आहे आणि ही समई सुद्धा. आता अचानक नंदिनीचं लक्ष देवघराकडे जातं आणि आता ती देवघरातली ती चिठ्ठी उचलते. त्यात लिहिलेलं गंमत आहे, ओळखून दाखव बरं, जिन्यापाशी मिळतील तुला तुझी उत्तरं. आता नंदिनी ते वाचते आणि मागे बघते, अहो काका हे काय आहे. तेवढ्यात मिथून काका गायब झालेले असतात बरं का. आता नंदिनीला कळलंय की जीवानेच हे सगळं केलं असावं. जीवाचं अक्षर तिला कळलं आणि ती विचार करते अच्छा हे सगळं जीवाने लिहिलेली चिठ्ठी मी वाचावी म्हणून मिथून काका मला इथोर घेऊन आले वाटतं. या असल्या गोष्टी ना आता मी चालवूनच घेणार नाही आहे. नंदिनी तिच्या निर्णयावर आणि मतांवर ठाम आहे. आता तिने त्या चिठ्ठीचा गोळामोळा केला आणि ती चिठ्ठी अशी हातात ठेवली बरं का, तिच्या फेकून नाही दिली पण हातात ठेवली. आता त्या पायरीजवळ आल्यावर अपेक्षा होती आपल्या सगळ्यांनाच की नंदिनी बघेल ती चिठ्ठी, पण नंदिनीने ती चिठ्ठी पाहिली नाही आणि तरातरावर जिन्यावरून चढून निघून गेली म्हणजे तिच्या बेडरूममध्ये. आता त्या बेडरूमच्या दाराजवळ पण एक चिठ्ठी असते बरं का, नंदिनीने ती पण नाही वाचली आणि डायरेक्ट रूममध्ये घुसली. आता या जीवाचा पचका झाला ना. आता जीवा तिथे पडद्याच्या मागे लपलेला असतो. पण आता झालंय काय, याचं सरप्राईज नंदिनीला मिळालंय. नंदिनी त्या ड्रेसिंग टेबलजवळ येते तेव्हा तिथे खूप मोठे गजरे तिला सापडतात. आता जीवा बाहेर येतो आणि म्हणतो नंदिनी कसं वाटलं सरप्राईज, तुला आवडतात ना फुलं गजरे. अगं तुझ्यासाठी खास आणलेत. अगं आपल्या त्या सिग्नलवाल्या मावशी नाही का त्यांच्याकडनं, आठवतं ना गं तुला. अगं मागच्या वेळेला मी 100 रुपयाला 5 गजरे घेतले होते तेव्हा तू किती खुश झाली होतीस ना, म्हणून तुझ्यासाठी आणले आहेत. आता नंदिनीला पुन्हा तो भूतकाळ आठवला की त्या गजरे घेतले होते त्यांनी तिथे सिग्नलवर वगैरे वगैरे, ते आठवून दिलं. आणि आता जीवाला अपेक्षा असते की नंदिनी खूप खुश होईल. आता जीवा तिला पुन्हा विचारतो नंदिनी आवडलं ना गं तुला.
आता बघा जीवाचा एवढा मोठा पचका झालाय. आता ती नंदिनी जीवाला काही बोलणार तेवढ्या तिथे रम्या येते आणि म्हणते, अरे सॉरी मी डिस्टर्ब करते तुम्हा दोघांना, पण काय रे जीवा, अरे हे तुझंच अक्षर आहे ना. आता जीवा ते बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की नंदिनीने चिठ्ठ्या पाहिल्याच नाही. रम्या म्हणते, अरे जीवा ही चिठ्ठी ना पायरीवर पडलेली सापडली बघ मला. रम्याला बोलतात, चौकशा आहे, हिचं बरं लक्ष गेलं बारीक चिठ्ठीकडे. आता रम्या जीवाला विचारते, काय रे, अरे जीवा हे काय लिहिलंय चिठ्ठीत तू. अरे पहिली चिठ्ठी वाचली असशील आणि हा दुसरा टप्पा. आता रम्याने ती चिठ्ठी वाचून दाखवली बरं का या जीवासमोर आणि नंदिनी समोर. पुढे लिहिलेलं असतं त्यात, पावलं येतील पुढे तर होतील सुगंधाशी गप्पा. आता रम्या ते वाचते आणि या जीवाला म्हणते, काय रे जीवा ही सुगंधा कोण आहे. तिला काही कळलंच नाही बरं का. आता बघा तेवढ्यात मानिनी ताई पण येतात तिथे. केवढा मोठा पचका झाला या जीवाचा. त्या येतात तर त्यांना त्या दाराजवळ चिठ्ठी सापडते. म्हणजे नंदिनीला चिठ्ठी सापडायची सोडून घरात सगळ्यांना सापडली. या मानिनी त्यांच्या पायालाच लागते ती चिठ्ठी. आल्या आल्या त्या म्हणतात, चला जेवायला. अगं बाई हे काय आहे माझ्या पायाशी. आणि आता त्यांनी ती चिठ्ठी वाचली. म्हणजे एक रम्याने वाचली आणि एक मानिनी ताईंनी वाचली. त्या मानिनी ताई वाचतच येतात खोलीत आणि त्यात लिहिलेलं असतं, हिरव्या पानामध्ये सगळ्यात सुंदर गोष्ट दिसेल आणि केसात माळला की अबोला मिटेल. अरे देवा एवढा मोठा एक्सपोज. आता जीवा बिचारा त्या नंदिनीकडे पाहत राहतो आणि ती त्याच्याकडे. आता जीवा विचार करतो, अरे देवा म्हणजे नंदिनीने एकही चिठ्ठी वाचली नाही की काय. आता जीवा तिच्याकडे पाहतो. मग डंगचिक चालू करतात ते. मग मानिनी ताई म्हणतात, अगं बाई हे काय आहे सगळं जीवा. अरे घरातल्या घरात चिठ्ठ्या खेळताय का काय. अगो बाई गजरे सुद्धा. आता रम्या म्हणते, बाबा केवढे गजरे आहेत ते. बाई नंदिनी नशीबवान आहेस ग. अगं आम्हाला इथे एकही गजरा कोणी देत नाही. आता हिला कशाला कोणी देणार आहे प्रेक्षकांनो. काही बोलतात. आता त्या मानिनीताई तिला उत्तर छान देतात. अगं ए रम्या तू लग्न कर मग देईल की तुझा नवरा तुला गजरा. मग रम्या लगेच विषय बदलते आणि म्हणते, अगो चिठ्ठी बघू मामी काय लिहिले बघू. अगो काय छान लिहिलंय बघ ना, केसात माळलं की अबोला मिटेल. अगं ए मामी म्हणजे या दोघांचं काही भांडण झालंय काय. ए जीवा अरे अबोला मिटेल असं का लिहिलंयस तू. आता लागली पुन्हा डंगचिक चालू झालं बरं का. आता नंदिनी घाबरून जाते, जीवा घाबरून जातो. मग रम्याला चौकशा किती बघा ना. रम्या म्हणते, काय झालं तुम्हाला, तुमच्या दोघांमध्ये काही भांडण वगैरे झालंय का. मग आता लगेच जीवा म्हणतो, नाही छे आम्ही कशाला भांडू, नाही आमच्यात काही भांडण झालेलं नाही आहे. मग आता नंदिनी पण या सगळ्यांसमोर जरा नाटक करते की तिचं आणि जीवाचं सगळं काही चांगलं आणि सुरळीत चालू आहे असं दाखवते. नंदिनी म्हणते, जीवा हो एवढे गजरे कशाला आणलेत. बापरे किती आहेत हे, मी काय एवढे माळणार आहे का. बरं आई आता एवढे गजरे यांनी आणलेच आहेत तर तुम्ही घ्या ना एखादा गजरा. मानिनी त्या म्हणतात, बाई मला कशाला देतेस, तुझ्या नवऱ्याने आणलाय ना तुला गजरा, अगं तुझं तू घाल. नंदिनी म्हणते, नाही हो आई एवढे गजरे थोडीच मी घालणार आहे, तुम्ही घ्या प्लीज घ्या बरं. ए रम्या तू पण घे गजरा. आता हिनं चक्क वाटून दिले बरं का ते गजरे. आता वाटणारच म्हणा. आता काय ती काय फ्लॉवर पॉट बनवून फिरणार आहे का प्रेक्षकांनो काही आपलं. आता जीवाचा एवढा मोठा महापचका झालाय. आता बघा या नंदिनीबाईंनी गजरे वाटले आणि निघून गेल्या तिथून. मग मानिनी ताई म्हणतात, काय रे जीवा या बाबतीत तुझ्या बाबांवर गेलास तू. छान रोमॅन्टिक सरप्राईज वगैरे. चल भूक लागली आहे की नाही, चल जेवायला. आता असं म्हणून मानिनीताईंनी त्याला तिथून जेवायला खाली नेलंय. आता लगेच रम्या तो गजरा हातात घेते आणि विचार करायला लागते, एवढे मोठे गजरे अरे बेटा. आणि लगेच इथे एपिसोड संपला. म्हणजे असं अरे बेटा वगैरे नाही म्हणत ती, पण तिचे एक्सप्रेशन मात्र मी असे थोडक्यात सांगायचं झालं तर रम्या विचार करते कुछ तो गडबड है दया. आता रम्याला दुसरं काय काम आहे बिचारीला. ऑफिसमधून घरी आल्यावर तिला हाच उद्योग असतो. पार्थ काय करतो, काव्या काय करते एवढंच काय ते बघायचं असतं ना. त्यामुळे तिचं काम करते ती बिचारी. आता बघा नंदिनीने पचका केला आणि निघून गेली तिथून. जीवा पण गेला जेवायला. तर अशा पद्धतीने जीवाचा मोठा पचका झालाय. पण आता काव्याचा पचका होणं बाकी आहे ना. म्हणजे तिचा सुद्धा भ्रमनिरास होणार आहे. कारण आता इथे एपिसोड संपलाय. आता पुढच्या भागात काव्याने एवढं रोमॅन्टिक महाश्रीखंड केलंय, आम्रखंड केलंय बघा. पिवळं होतं ना ते म्हणून सांगते. आता ते आम्रखंड खाऊन या पार्थला ते कडू लागलं बरं का. आता ती लगली गोड बोलते जाऊन पार्थला आणि म्हणते, पार्थ कसं वाटलं तुम्हाला श्रीखंड, आवडलं का. आता पार्थ काहीच बोलत नाही. काव्या पुन्हा विचारते, आवडलं का श्रीखंड. मग आता पार्थ ते एक घास खातो आणि खूप मोठं पाणी पितो आणि काव्याला म्हणतो, आजच्या इतकं कडू श्रीखंड मी आयुष्यात कधी खाल्लं नव्हतं. आता लगेच ही नंदिनी पण तो गजरा काढून जीवाच्या हातात देते आणि म्हणते, तुमच्या या बालिश गोष्टींनी मी खुश नाही होणार, कधीच नाही.
प्लीज मला मोकळं करा या नात्यातून. आणि आता हा पाठसुद्धा काव्याला आठवण करून देतो की 7 दिवसातून पहिला दिवस संपलाय काव्या. आणि आता इकडे नंदिनी पण म्हणते जीवा आता फक्त 6 दिवस. या 6 दिवसांमध्ये असा काय चमत्कार घडेल ज्यामुळे नंदिनी आणि पार्थ या दोघांचं पुन्हा मन बदलेल का नाही बदलेल, लग्नानंतर प्रेम होईल का नाही होईल, हे आता आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा हा रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंट करून कळवा. आणि हो, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.